नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती. तर आजचे महत्त्वाचे प्रश्न बघा. SSBचे प्रमुख जे आहे ते आहे दलजीत सिंग चौधरी. तर यांच्याकडे अलीकडेच BSFचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. हा एक पॉईंट सर्वांनी लक्षात घ्या. तर BSFची पहिली महिला स्नायपर आहे सुमन कुमारी. CRPFचे प्रमुख आहे अनिश दयाल सिंग. तर CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सच्या पहिल्या महिला प्रमुख नीना सिंग बनलेल्या आहे. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर NDRFचे प्रमुख आहे पियुष आनंद. आणि SPGचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो पोलीस भरतीमध्ये, तो आहे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. लक्षात घ्या, त्याचे प्रमुख आहे आलोक शर्मा. आणि SPGची स्थापना ही 1985 मध्ये करण्यात आलेली होती. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नासातर्फे भारतीय ग्रुप कॅप्टन, लक्षात घ्या, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना पाठवले जाणार आहे, लक्षात असू द्या. आणि आणखी एक महत्त्वाचं नाव आहे प्रशांत नायर. मग नासाची स्थापना केव्हा झाली? 29 जुलै 1958ला. मग नासाचा फुल फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. मुख्यालय आहे वॉशिंग्टन, अमेरिका या ठिकाणी. इस्रोचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969 मध्ये. मुख्यालय आहे बेंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी. अध्यक्ष आहे S सोमनाथ, लक्षात असू द्या. एशियन, आता हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे की एशियनचा फुल फॉर्म काय होतो? असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. परराष्ट्र मंत्र्यांची 31वी बैठक व्हिएटटाईन, लक्षात घ्या, व्हिएनटाईन लाओसची राजधानी या ठिकाणी पार पडलेली आहे. ओके, व्हिएतनाम नाही, लक्षात असू द्या, व्हिएनटाईन लाओस. भारतातर्फे कोण हजर होतं? तर S जयशंकर जे आपले परराष्ट्र मंत्री आहे ते हजर होते. आपले परराष्ट्र सचिव कोण आहे ते नक्की सांगा. ब्रीद वाक्य आहे एशियनचं, एक दृष्टी, एक ओळख, एक समुदाय. ओके, सो एक विजन म्हणजे वन व्हिजन, वन आयडेंटिटी, वन कम्युनिटी. स्थापना 1967 मध्ये झाली होती बँकॉक, थायलंड या ठिकाणी. तर मुख्यालय आहे जकार्ता, इंडोनेशिया. तर हा एक पॉईंट लक्षात घ्या, महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम मान्याची वाडी, सातारा हे ठरलेले आहे. भारतातील सौर गाव होतं मोढेरा, गुजरात. सौर शहर सांची, मध्य प्रदेश. मधाचे पहिले गाव आहे मांगर, सातारा. फळाचे गाव आहे धुमाळवाडी, सातारा. पुस्तकाचे जे पहिले गाव होते ते होते भिलार, साताराच होते. आणि फुलपाखराचे पहिले गाव आहे पारपुली, सिंधुदुर्गमध्ये येते. तर कवितेचे गाव कोणते आहे सिंधुदुर्गमधले ते नक्की सांगा. लक्षात घ्या, चंद्राचे पृथ्वीपासून अंतर हे 3,84,400 किलोमीटर इतके आहे. आपण चंद्रयान 3 जे पाठवलेलं होतं 14 जुलै 2023ला, ते 23 ऑगस्ट 2023ला चंद्रावर पोहोचले होते. म्हणून 23 ऑगस्ट आपण राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करणार आहे. मग चंद्रयान 3 जे पाठवलं होतं याच्या लँडरचं नाव विक्रम होतं आणि रोव्हरचं नाव होतं प्रज्ञान, लक्षात असू द्या. आणि चंद्रयान 4 2028पर्यंत इस्रो पाठवणार आहे. ओके, सो चंद्रयान ज्या ठिकाणी लँडर उतरलेलं होतं चंद्रयान 3चं, लँडरचं नाव विक्रम होतं, त्या पॉईंटला आता शिवशक्ती पॉईंट नाव देण्यात आलेलं आहे. आणि चंद्रयान 2 जेव्हा उतरलेलं होतं विक्रम लँडर त्या ठिकाणी, तेव्हा त्या पॉईंटला तिरंगा पॉईंट हे नाव देण्यात आलेलं आहे. चर्चेतील यामिनी कृष्णमूर्ती कोणत्या नृत्यासंबंधित आहे असा प्रश्न येऊ शकतो. भरतनाट्यम आणि कुचिपुडी नृत्य या संबंधित आहे, दोन्ही नृत्यासंबंधित त्या आहे. ओके, सो लक्षात ठेवा भरतनाट्यम आणि कुचिपुडी. मग आपल्याला महत्त्वाचं माहीत असलं पाहिजे की लावणी तमाशा महाराष्ट्रासंबंधित आहे, घुमर कालबेलिया राजस्थान, यक्षगान कर्नाटक, भरतनाट्यम तामिळनाडू, कथकली केरळ, मात्र कथक म्हटलं तर उत्तर प्रदेश, मोहिनीअट्टनम केरळ, कुचिपुडी आंध्र प्रदेश. ओके, बिहू सत्रिया आसाम, भांगडा पंजाब आणि चक्री आणि रौफ म्हटलं तर हे जम्मू आणि काश्मीरमधील आहे. सो भरतनाट्यम तामिळनाडू आणि लक्षात असू द्या कुचिपुडी आंध्र प्रदेश या संबंधित आहे यामिनी कृष्णमूर्ती. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. यापूर्वी 1954 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी महाराष्ट्राबाहेर हे अधिवेशन भरलेलं होतं. महाराष्ट्राबाहेर आतापर्यंत 23 अधिवेशनं संमेलनं झालेले आहे. आता ही 24वं होऊ शकते. 70 वर्षानंतर संमेलन दिल्लीला होणार आहे. त्यामुळे महत्त्वाचा पॉईंट आहे, महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर भारताच्या राजधानीमध्ये होणारे हे पहिलंच संमेलन असेल. कारण आपला महाराष्ट्र 1 मे 1960ला निर्माण झाला होता आणि हे 54लाच अधिवेशन झालं होतं. आणि त्याचे अध्यक्ष होते तेव्हा तर्कतीर्थ, लक्षात असू द्या, लक्ष्मण शास्त्री जोशी. पहिले अधिवेशन पुण्याला 1878 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेलं होतं. न्यायमूर्ती रानडे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेलं होतं. वसंत व्याख्यानमाला, सामाजिक परिषद ही न्यायमूर्ती रानडे संबंधित असलेल्या प्रमुख घटना आहेत. ओके, 97वे अमळनेर 2024ला भरलेलं होतं, डॉक्टर रवींद्र शोभणे अध्यक्ष होते. 96वे वर्ध्याला भरलं होतं 2023चं, अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये
टेनिसमध्ये लक्षात असू द्या गोल्ड मेडल पटकावलेलं आहे नोवाक जोकोविच यांनी, जे की सर्बियाचे आहे. त्यांनी एकूण 24 ग्रँड स्लॅम पटकवलेल्या होत्या, मात्र त्यांना ऑलिम्पिकचं मेडल मिळालेलं नव्हतं. पण बघा मित्रांनो, त्यांच्या निवृत्तीच्या काळाच्या दरम्यानच त्यांनी हे पटकावलेलं आहे. त्यामुळं जर आपण मेहनत करत राहिलो तर फळ आपल्याला नक्कीच भेटते. उपविजेता आहे कार्लोस अल्कारेज, जो की स्पेनचा आहे. ओके, पश्चिम घाटाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती आहे माधव गाडगीळ समिती 2010ची, आणि या समितीचं पुनरावलोकन करण्यासाठी नेमलेली समिती होती के कस्तुरीरंगन 2012ची. तर या दोन्ही कमिट्या पश्चिम घाटाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या होत्या. आता हा पॉईंट इथं का घेतला, याच्या मागचं रिझन म्हणजे केरळमध्ये सुद्धा पश्चिम घाट गेलेला आहे, त्यामुळे हा पॉईंट चर्चेमध्ये आहे. आणि म्हणूनच आपल्या याचं वैशिष्ट्य आहे करंट अफेअर्सचं की याबाहेर आपला प्रश्न जाणार नाही. द विनर्स माइंडसेट हे बुक आहे शेन वॉटसन यांचं. द विनर माइंडसेट थ्रू द ब्रोकन ग्लास हे पुस्तक आहे TN शेषन यांचं. माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते ते 10वे. त्यामध्ये मी रोज राजकारण्यांना खातो असं त्यांचं एक विधान पण होतं. भारतीय अवयवदान दिवस 3 ऑगस्टला असतो, तर जागतिक अवयवदान दिवस 13 ऑगस्टला असतो. हा एकदा पॉईंट तुम्ही एकदा चेक करून घ्या मित्रांनो. त्यानंतर महाराष्ट्रातील अवयवदान जनजागृती केंद्र ठाणे या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहे. आणि स्वतःचे OTT म्हणजे ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म असणारे पहिले राज्य कोणते होते? केरळ. नाव होतं सी स्पेस. आणि दुसरं राज्य ठरलेलं आहे मेघालय. प्लॅटफॉर्म आहे त्याचं नाव आहे मेघालय हेलो. तर या पद्धतीनं हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. लवकरच भेटूया. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती. तर आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण इथे डिस्कस करूया. पहिला प्रश्न दिलेला आहे, केरळमधील वायनाड या ठिकाणी 30 जुलै 2024 रोजी भूस्खलन झालेले आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि योगायोग बघा, 30 जुलै 2014ला माळीण दुर्घटना झाली होती पुणे या ठिकाणी. लक्षात घ्या, पुणे जिल्ह्यामधलं हे गाव आहे. तर इथे पण भूस्खलन झालं होतं आणि या घटनेला बरोबर 10 वर्ष झालेले आहे. लक्षात घ्या, त्याच दिवशी म्हणजे 30 जुलै 2024 रोजी भूस्खलन झालेले आहे. भूस्खलन वायनाड केरळ या ठिकाणी झालेले आहे. जानेवारी 2001मध्ये भूज भूकंप झाला होता गुजरातला. 1993मध्ये किल्लारी भूकंप झाला होता. त्यानंतर 26 जुलै 2005ला मुंबई येथे महापूर आला होता. हे तारीख पाठ ठेवा, कारण आयोगाच्या बऱ्याच एक्झाममध्ये ही तारीख विचारलेली आहे. ओके, आणि केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. चर्चेतील खेळाडू रोहन बोपन्ना हे प्रसिद्ध टेनिसपटू आहे. यांची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मॅच होती आणि ते हरले, आणि तेव्हाच त्यांनी तिथे डिक्लेअर केले की ते या खेळातून निवृत्त होत आहे. सो रोहन बोपन्ना टेनिसपटू आहे, लक्षात असू द्या. इंग्लिश खाडी यशस्वीपणे पोहून पार करणारी 16 वर्षीय मुलगी, तिचे नाव काय आहे? तर नाव आहे जिया रॉय. 17 तास 25 मिनिटामध्ये तिने 34 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. आणि आहे किती वर्षाची बघा? 16 वर्षाची मुलगी. पहिली भारतीय महिला होत्या आरती शहा. तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, पहिले पुरुष कोण होते ज्यांनी इंग्लिश खाडी यशस्वीरित्या पोहले होते? ते भारतीय पुरुष कोण आहे? MPSCचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा, MPSCचे अध्यक्ष आहे रजनीश सेठ. आणि बघा मित्रांनो, UPSCचे नवीन अध्यक्ष झालेले आहे प्रीती सुदान. तुम्हाला सर्वांना माहीत आहे मनोज सोनी यांनी राजीनामा दिलेला आहे, तर त्यांच्या ठिकाणी प्रीती सुदान यांची निवड करण्यात आलेली आहे. UPSCची कलम आणि MPSCची कलम आहे कलम 315 नुसार या आयोगाची स्थापना केली जाते. म्हणून हे आयोग घटनात्मक आयोग आहे, लक्षात असू द्या. आणि UPSCच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ हा 6 किंवा 65 वर्ष इतका असतो. तर MPSCच्या अध्यक्षांचा कार्यकाळ 6 किंवा 62 वर्ष असतो. UPSCच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपतीमार्फत केली जाते, तर बडतर्फी राष्ट्रपतीद्वारे केली जाते. हा पॉईंट लक्षात ठेवा. शाहरुख खानच्या नावाचे सोन्याचे नाणे काढणारा देश कोणता आहे? फ्रान्स. फ्रान्समध्ये एक म्युझियम आहे, त्या म्युझियमने शाहरुख खानच्या नावाने एक सोन्याचं नाणं काढलेलं आहे, त्यामुळे चर्चेमध्ये आहे. सो देश लक्षात असू द्या फ्रान्स. आणि फ्रान्स सध्या चर्चेमध्येच आहे, कारण त्या ठिकाणी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे. ओके, T20 आशिया कपचे आयोजन 2025मध्ये भारत देश करणार आहे. ऑलिम्पिक ऑर्डर अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे? तर अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार देण्यात आलेला आहे. महसूल पंधरवडा 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे. आणि महाराष्ट्राचं महसूल वर्ष 1 ऑगस्ट ते 31 जुलै असते, हे लक्षात असू द्या. 1 ऑगस्टला ते सुरू होते. महसूल मंत्री आहे राधाकृष्ण विखे पाटील. जागतिक मानव तस्करी दिवस हा 31 जुलैला असतो, लक्षात असू द्या. आणि कलम 23मध्ये वेठबिगारी बंदी देण्यात आलेली आहे. 1 ऑगस्ट 2024मध्ये भारतीय खेळाडू स्वप्नील कुसळे जे आहे यांनी 50 मीटर एअर रायफलमध्ये कांस्य पदक पटकावलेले आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024मध्ये. युनेस्कोची 46वी बैठक 2024मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे
ही पहिलीच भारतात झालेली बैठक आहे, त्यामुळं युनेस्कोवर आता प्रश्न येणार आहे आपल्याला. युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आहे. तर या बैठकीमध्ये चराई देवी मोईम्स आसाम जे अहोम घराण्याशी संबंधित आहे याला वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. आता भारतामध्ये एकूण वारसा स्थळं टोटल 43 झाली आहेत. तर यांची विभागणी जर बघितली तर नैसर्गिक वारसा स्थळं 7 आहे, सांस्कृतिक 35 आणि मिश्र आहे 1. तर मिश्र एक कोणतं आहे? कांचनगंगा, जे की सिक्कीममध्ये येते. हे नवीन राज्यपाल झालेले आहे CP राधाकृष्णन. लक्षात असू द्या, CP राधाकृष्णन. त्यांना तामिळनाडूचे मोदी म्हणून सुद्धा ओळखलं जाते. या अगोदर कोण होते? तर ते होते रमेश बैस. लक्षात असू द्या. पद हे 153 नुसार आहे, लक्षात असू द्या. आणि राज्यपालांची नियुक्ती हे कलम 155 नुसार राष्ट्रपती करतात. तर राज्यपालाचे कार्यकारी अधिकार 154 मध्ये देण्यात आलेले आहे. तर राज्यपालाचा जो कार्यकाळ आहे तो 156 मध्ये देण्यात आलेला आहे. म्हणजे 153 राज्यपाल पद, 154 कार्यकारी अधिकार, 155 नियुक्ती आणि 156 त्यांचा कार्यकाळ. ठीक आहे. ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून कियर स्टारमर यांची निवड करण्यात आलेली आहे. ते 58वे PM ठरलेले आहे आणि लेबर पार्टीचे आहे. आधीचे पंतप्रधान होते ऋषी सुनक, जे की 57वे PM होते आणि त्यांचा पक्ष होता हुजूर पक्ष. आणि ब्रिटनचा जो राजा आहे सध्या तो आहे चार्ल्स तिसरा. लक्षात असू द्या. ठीक आहे. ती पहिली AI मिस कोण ठरलेली आहे? म्हणजे मिस AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ती ठरलेली आहे केन्झा लायली. आणि ते कोणत्या देशाची आहे? तर ते आहे मोरोक्को या देशाची. आणि यामध्ये भारतातर्फे झारा शतावरी या स्पर्धेमध्ये भारतातर्फे झारा शतावरी नावाची AI समाविष्ट झालेली. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 मध्ये वाटेगाव सांगली या ठिकाणी झालेला होता. पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे हे आहे. लाल बावटा हे त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे 1944ची. फकीरा ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे. तमाशाला त्यांनी लोकनाट्य हे नाव दिलेलं होतं. त्याच दिवशी असहकार चळवळ सुद्धा सुरू झालेली होती. पॉईंट लक्षात असू द्या. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्याला महाराष्ट्र सरकार किती कोटी रुपयाचं बक्षीस देणार आहे? तर 1 कोटी रुपयाचं बक्षीस देणार आहे. हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवा. तर हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. थँक्यू सो मच.